झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. काही संस्था आहे, काही लोक आहे, मोठ्या मोठ्या संस्था आहे नावाने, परंतु ते फक्त फोटोपुरती वृक्षारोपण करतात असं लक्षात आलेलं आहे. सध्या आपण या परिस्थितीत पाहतोय जे उन्हाचं तापमान वाढत चाललं आहे, त्यामुळे वृक्षारोपण करणं फार आवश्यक आहे. वृक्षारोपण करताना फक्त वृक्ष आपण समोर त्याच्यासमोर फोटो काढून त्याला फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाकण्यापुरती मर्यादित न राहता त्यात व्यवस्थित नीटनेटकं पाणी टाकून त्याला कमीत कमी 7-8-10 फूट मोठं करून जगवणं फार महत्त्वाचं आहे. आता काही संस्था आहे, काही लोक आहे, मोठ्या मोठ्या संस्था आहे नावाने, परंतु ते फक्त फोटोपुरती वृक्षारोपण करतात असं लक्षात आलेलं आहे. तर मी आता नागरिकांनाच सांगेल, भुसावळ तालुक्यातल्या भुसावळ शहरात नागरिकांनाच पुढाकार घ्यायला सांगेल की आपण पुढे या, जिथे आपल्याला वाटत असेल ओपन पेस आहे, ज्या जागेचं कधी बांधकाम होणार नाही, जिथं कोणत्या प्रकारे काही व्यवस्था येणार नाही, त्या ठिकाणी नक्की झाडं लावा आपण. काही शहर आपलं आहे, शहराला उष्णतेपासून वाचवणं ही जबाबदारी शेवटी आपलीच आहे, नागरिकांचीच आहे. कारण की पुढाकार आपण सर्वजण घेऊ तर नक्कीच शहराचा जो तापमान आहे त्यात कमीत कमी 2-3 अंश तरी कमी होणं आवश्यक आहे. आज सर्वात जास्त टेम्परेचर आपल्याला राहतं. त्यामुळे मी सर्व नागरिकांना, भुसावळकरांना आव्हान करेल की आपण पुढाकार घेऊन जिथेही ओपन पेस असेल तिथं वृक्षारोपण करावे. एक पाऊस पडल्यानंतर आम्ही सायझन सुपर शॉपकडून ज्या नागरिकांना वृक्षारोपण लागणार आहे तिथं आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही आमच्याकडनं आपण वृक्ष घ्या, वृक्ष लावा, त्याला मोठं करा आणि वृक्ष आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. थोडंसं 1-2 पाऊस पडले, जमिनीतला थोडासा जी गरमास आहे ती कमी झाल्यानंतर आम्ही स्वतः नागरिकांना आव्हान करून वृक्षारोपण वाटणार आहे आणि तुम्ही वृक्षारोपण करावं आणि आपल्या शहराला आपण वाचवावं हे नागरिकांना मी हात जोडून विनंती करेल. झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. हाय अंगावर खादी संग कामाची यादी, हाय अंगावर खादी संग कामाची यादी, अशी दमदार एंट्री आमच्या दादाची. आमचा दादा लई रुबाबदार, रुबाबदार, अरे आमचा दादा लई रुबाबदार, रुबाबदार. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. आपण को लढणे की हिम्मत ना कुणाची, फुकट नादी लागू नका. हे आपण से भिडणे की जुर्रत ना कुणाची, आमच्या वाटे जाऊ नका. चांदण्याचे गीत झाले नभसारे, झंकारले वाऱ्यावरी सूर आले, घेऊया संगीत है हम आए हैं.
पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला. चौंडी गाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे सून शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी लोकमाता पहिली धनगराची हजेरी लोकमाता पहिली धनगराची हजेरी नगरीतच लक्झरी बंगलोज नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन प्लॉटच्या अगदी समोरच पीव्हीसी पाईपलाईन कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक डीपी व स्ट्रीट लाईट चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोजसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.